आज आपण कोंबडा बनवणार आहे. हा असा आहे. यासाठी लागणारं साहित्य: स्टोची वाटी, ही मी थोडंसं अगोदरच हे केली आहे, कव्हर केली आहे. बदामी उलन आणि लाल उलन, सुई, कात्री. स्टोची वाटी फिट अशी करायची. मध्ये बाहेर करत वरती गच पकडायचं, म्हणजे ही लूज होणार नाही ताडी. मी पूर्ण करून दाखवते तुम्हाला. हे पूर्ण झालं आहे. याला इथे गाठ मारून घ्यायची, वरल्या साईडला मारायचं आणि ह्या एक्स्ट्राचा कट करून घ्यायचा. आता या तिन्हीतून एक स्लिप डिश देऊन घ्यायची. पहिल्या वेळेस आपण तिन्हीतून घेतले, आता दोन्हीतून घेऊयात. दोन साखळ्यातून घेऊन इथे डबल क्रोशिया घ्यायचे, क्रोशिया. परत तीन, हे पहा 3 मधून घेतले मी आणि इथे डबल क्रोशिया. आता 2 मध्ये, म्हणजे हा मीडियम साईजचा तयार होतो. 2 3 2 3 असंच घ्यायचं. पोपटाचा व्हिडिओ जर पाहिला असेल तर तुम्हाला लवकर लक्षात येईल. सेमच प्रोसेस आहे, थोडेसे चेंजेस येतात. आणि पोपट हा आपण लहान बनवला आहे. 3 साखळ्यातून एक क्रोशिया घेतली होती, डबल क्रोशिया. यामध्ये आपण 1 3 2 3 2 करत आहे, म्हणजे मीडियम साईजचा तयार होईल. हा राऊंड पूर्ण करून दाखवते मी तुम्हाला की पुढे कसं घ्यायचं. ही लास्टची क्रोशिया आहे. हे झाल्यानंतर पहिल्या आपण स्लिप डिश दिली आहे ना, तिथून परत स्लिप डिश द्यायची आणि राऊंड क्लोज करायचा. आता पहिल्या साखळीमध्ये 5 क्रोशिया डबल क्रोशिया घ्यायचे. एकाच साखळीतून 5 डबल क्रोशिया घ्यायचे. 2 3 4 आणि हे 5. आणि पुढे प्रत्येक साखळीतून सिंगल क्रोशिया घ्यायचे. एकच क्रोशिया घ्यायचे प्रत्येक साखळीतून. राऊंड पूर्ण होईपर्यंत सिंगल क्रोशिया घ्यायचे. हा राऊंड पूर्ण करून दाखवते मी तुम्हाला. हे पहा, तिथं आपण 5 घेतले आहेत आणि हे सिंगल. हा राऊंड पूर्ण करायचं. ही लास्ट साखळी आहे. इथून मी डबल क्रोशिया घेतले आणि हा राऊंड क्लोज करायचा नाही. आपल्याला तसंच पुढल्या साखळीमध्ये परत डबल क्रोशिया घ्यायचे आहे. राऊंड क्लोज केल्यानंतर
ग्लासाचा आकार येतो, त्यामुळे राऊंड क्लोज करायचं नाही, डबल क्रोशिया घेत राहायचं. आपण 5 घेतलेत खाली, त्यामुळे वरती 4 साखळ्या तयार झाल्या. त्या सेंटरमध्ये, ह्या 4 साखळ्याच्या सेंटरमध्ये आपण खाली 5 घेतले आहेत साखळ्या, त्याच्यामध्ये इथं सेंटरमध्ये आपणाला 4 क्रोशिया घ्यायचे, डबल क्रोशिया. एकाच साखळीतून 4 डबल क्रोशिया घ्यायचे. हे 2, 3 आणि हे 4. आणि नंतर पुन्हा परत प्रत्येक साखळीतून एक क्रोशिया घ्यायचे, सिंगल क्रोशिया. असं करून हा राऊंड असं घेत हा राऊंड कंप्लीट करायचा आहे. प्रत्येक साखळीतून एक सिंगल क्रोशिया. अशी आपल्याला 8 राऊंड कंप्लीट करायचे आहेत. मी एक कंप्लीट करून ठेवलेला आहे, ते दाखवते. हे 8 राऊंड कंप्लीट केले आहेत मी. 1 2 3 4 5 6 7 8. हा 9 झाले. सॉरी, 9व्या राऊंडमध्ये आपण आहे 9व्या राऊंड कंप्लीट करून घ्यायचा. सिंगल क्रोशियानेच कंप्लीट करायचं आहे. राऊंड क्लोज करायचा नाही आपल्याला. प्रत्येक राऊंडमध्ये सिंगल क्रोशिया घ्यायचे. आणि आता आपण जे 4 सिंगल क्रोशिया, एकाच साखळीतून 4 सिंगल क्रोशिया घेतल्या होत्या, तिथे 2 सिंगल क्रोशिया घेऊन घ्यायचं आहे. एकाच साखळीतून 2 सिंगल क्रोशिया. आणि हे सुरुवातीच्या या साखळीमध्ये, इथल्या जवळच साखळीमध्ये म्हणजे घ्यायचं आणि स्लिप स्टिच देऊन घ्यायची. परत 2 साखळीमधून घ्यायचं, स्लिप स्टिच द्यायची. या 2 साखळ्यातून सुई घालायची, हा धागा खेचून घ्यायचा आणि स्लिप स्टिच द्यायची. परत दाखवते. 2 साखळ्यामधून सुई घालायची, धागा खेचून घ्यायचा, स्लिप स्टिच द्यायची. स्लिप स्टिच. असं लास्टच्या 14 साखळ्या राहीपर्यंत, इथल्या पुढल्या 14 साखळ्या राहीपर्यंत स्लिप स्टिच देत यायचं. पूर्ण करून दाखवते. या 14 साखळ्या आहेत. आता या 14 साखळ्यावरती 14 सिंगल क्रोशिया, डबल क्रोशिया घ्यायचे आहेत. मी हे घेऊन दाखवते तुम्हाला. प्रत्येक साखळीमधून एक सिंगल क्रोशिया. अशा आपल्याला 4 राऊंड घ्यायचे आहेत. हे 4 राऊंड कंप्लीट झाले आहेत. 1 2 3 आणि हे 4. आता एक साखळी सोडायची आणि दुसऱ्या साखळीमध्ये डबल क्रोशिया घ्यायचं. परत एक साखळी सोडायची. ही एक साखळी सोडली मी. दुसऱ्या साखळीमध्ये डबल क्रोशिया
एक साखळी सोडली, दुसऱ्यामध्ये डबल क्रोशिया. आपली 14 क्रोशिया आहे ती. आता वरच्या राऊंडमध्ये 7 होतील. या राऊंडमध्ये पूर्ण 7 क्रोशिया होतील. हा राऊंड कंप्लीट झाला आहे. आता दुसरा राऊंड. दुसऱ्या राऊंडमध्ये 3 ते 4 क्रोशिया येतील. एक. दुसरा राऊंड पण तसंच घ्यायचं, एक साखळी सोडायची, दुसऱ्यामध्ये डबल क्रोशिया. 3च आले आहेत. आणि आता हे एक स्लिप स्टिच द्यायची. हा धागा कट करून घ्यायचा. हे पहा, आपण आता चोच आणि तुरा बनवणार आहे. चोच बनवण्यासाठी हे 1 2 3 चौथ्या राऊंडमध्ये सुई घालायची, हा धागा वर खेचायचा, गाठ मारायची आणि स्लिप स्टिच द्यायची. वरती एका खांबामध्ये एक खांब डबल क्रोशिया घेतली, दुसऱ्यामध्ये पण डबल क्रोशिया घेतली आणि तिसऱ्यामध्ये पण. आता पहिली साखळी सोडायची, दुसऱ्यामध्ये डबल क्रोशिया, वरल्या राऊंडमध्ये 2 डबल क्रोशिया झाल्या, तिसऱ्यामध्ये 1. स्लिप स्टिच आणि धागा कट करूयात. आता आपण तुरा बनवणार आहे. तुरा बनवण्यासाठी इथून माथ्यावरती गाठ मारून घ्यायची, स्लिप स्टिच, डबल क्रोशिया, 1 2 आणि एकाच साखळीतून 3 डबल क्रोशिया घ्यायचे, 1 2 3. 1 2 3 4 5 6 झाल्या. आता वरती याच्यातून
जे आपण 3 घेतले आहेत त्याच्यावरती 2 घ्यायचे आहेत आणि त्याच्यावरती 1. स्लिप स्टिच आणि कट. याला आपण खाली गोंडा करूयात. इथं घ्यायचं. गाठ मारायची. आपण शॉर्ट व्हिडिओमध्ये शिकला आहे वस्त्रमाळ साखळी, तशाच पद्धतीने घ्यायचे. इथे आपण 4चा गोंडा घेऊया. 3 आणि हे 4 सगळ्यातून बाहेर काढायचं. स्लिप स्टिच द्यायची आणि कट करून घ्यायचं. हा झाला तुरा, चोच आणि गोंडा. आता आपण पंख बनवूयात. पंख बनवण्यासाठी ह्या सुरुवातीच्या साखळीमधून सुई घातली, हा धागा खेचून घेतला आणि गाठ मारली. इथून आपणाला 20 साखळ्या घ्यायचे. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 या 20 साखळ्या घेतल्या आहेत. याला इथे लास्टच्या 1 2 3 4 साखळ्या सोडून इथून घ्यायचं आणि स्लिप स्टिच द्यायची. हा आता परत 20 साखळ्या 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 आणि सुरुवातीला जी आपण घेतली आहे तिथे येऊन स्लिप स्टिच द्यायची. आता या साखळीमध्ये 22 डबल क्रोशिया टाकायचे. तुम्हाला दाखवते. हा राऊंड घ्यायचा आणि याच्यामधून बाहेर काढायचं आणि डबल क्रोशिया घ्यायचे. 1 थोड्या लूज ठेवायच्या. 2 3 अशा 22 डबल क्रोशिया घ्यायच्या. हे मी दोन्ही साईडला 22 डबल क्रोशिया घेतल्या आहेत. आता हा धागा कट करून घेते. आणि इथे लाल धागा जोडणार आहे.
या साखळी इथे वर येते आणि या खालल्या बाजूला एकातून 2 घ्यायचे आहेत डबल क्रोशिया. परत दाखवते. ही साखळी आहे वरली, त्याच्या खालल्या बाजूला एकातून 2 डबल क्रोशिया. म्हणजे आपण हे 22 क्रोशिया घेतलेत, याच्यावरती 24 डबल क्रोशिया येणार आहे. मी पूर्ण करून दाखवते. ह्या 22 बदामी कलरच्या 22 डबल क्रोशिया घेतलेत, त्याच्यावरती लाल कलरच्या 24 घेतलेत आणि हा पंख पूर्ण झाला आहे. इकडला मी तुम्हाला पूर्ण करून दाखवते. त्या अगोदर आपण गोंडा शिकूयात. पाठीमागे गोंडा लावूयात. गोंड्यासाठी 4 बोटावरती आडे घ्यायचे 6 बदामीचे. 3 4 5 6. याला कट करून घ्यायचं सेंटरमधून. आणि लालचे पण 6 घेऊ. 1 2 3 4 5 6. या दोन्हीला एकत्र करायचं. यातला एक धागा घ्यायचा आणि याची गाठ मारायची. एक्स्ट्राच कट करून घ्या. याच्या पाठीमागल्या बाजूला इथे हा धागा खेचून घ्यायचा आणि याच्या 4 गाठी मारायच्या. 1 2 3 4. म्हणजे फिट बसेल. हे पाहत गोंडा. हा कोंबडा कंप्लीट झाला आहे.